एवढी कुरकुरीत भजी कसली आहे माहीत आहे का? तुम्ही मिरचीमध्ये बेसन भरून तळली असाल किंवा बेसनामध्ये बुडवून तळली असाल, पण अशी मिरचीची भजी तुम्ही कधी केली नसेल. नवीन रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. एकदा केलीत ना तर तुम्ही परत परत कराल. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. मिरचीची भजी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घ्यायच्या. कमी तिखटवाली मिरची घ्यायची आणि चांगली पुसून घ्यायची आणि तिला आता आपल्याला कापून टाकायची आहे. थोडासा शेंड्याकडचा भाग कापून टाकायचा आणि कैचीने तिला कापून घ्यायची किंवा तुम्ही सुरीने कापलीत ना तरी पण चालेल. अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत. अशी पोपटी कलरची मिरची घ्यायची, म्हणजे ती तिखट नसते. कापून घेतलेली 1 वाटी मिरची आहे आणि 1 वाटीला थोडं कमी असं मी बेसन घेतलेलं आहे आणि एक छोटासा कांदा घ्यायचा. त्याला कापलेला आहे आणि चांगला असा मोकळा करून घेतलेला आहे, म्हणजे त्याच्या पाकळ्या आहेत ना ते एकदम सुट्या सुट्या करून घ्यायच्या आहेत. आणि 2 चमचे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये मिरची काढून घ्यायची. जर तुमची तिखटवाली मिरची असेल ना त्याचं बी काढून टाकायचं. बी काढून टाकलं ना की मिरची तिखटाला कमी होते. माझी काय एवढी जास्त तिखटवाली नाही आहे म्हणून मी थोडंसंच बी काढून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीरचे देठ, कांदा आणि 1 चमचे धणे आहेत ते क्रश करून घातलेले आहेत. जिरं 1/2 चमचे, थोडंसं हिंग, 1/2 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ. आणि बेसन आपल्याला याच्यामध्ये ना जास्त घालायचं नाही आहे, कारण आपल्याला कुरकुरीत भजी करायची आहे. तर थोडं थोडं बेसन घालून आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं. एकसाथ पाणी घालू नका. एकसाथ पाणी घातलं ना तर मग पिठाचं प्रमाण जास्त होईल आणि मग मिरचीची भजी ना पिठाचे गोळे गोळे असे लागेल. म्हणून बेसन थोडं थोडंच घालायचं आहे. बेसनाचं तुम्हाला प्रमाण पुढे मी सांगणार आहे. थोडं थोडं करून असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाणी पण जास्त घालू नका. 1 वाटी बेसनमधलंच थोडंसं 1 चमचाभर बेसन माझं शिल्लक राहिलेलं आहे. बघू शकता किती घट्ट आहे ते. तर आपल्याला चांगलं मिक्स करून करून जरा सरसरीत करायचं आहे. पाणी टाकून करायचं नाही, मिक्स करून करायचं सरसरीत. तेल गरम झालं की तुम्ही चमच्याने तरी अशी भजी सोडू शकता किंवा तुम्ही असे हाताने पण भजी सोडू शकता. मध्यम ते लो आचेवरती ह्यानं आपल्याला तळून घ्यायचे आहेत. असे खालीवर करायचे. खालीवर केले ना की सगळीकडून चांगले व्यवस्थित असे भजी शेकले जातात आणि आपले कुरकुरीत पण होतात. जर तुम्ही गॅस बारीक करून तळलेत ना कुरकुरीत होण्यासाठी तर ते मग तेलकट होतात. म्हणून मध्यम आचेवरती तळा. आणि ते तळून झाल्याच्यानंतर तेल नितळण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं एका झाऱ्यामध्ये घेऊन आणि दुसरे करून घ्यायचे. आपले दुसरे करून झाले ना की मग पहिलेवाले आपण जे केलेले आहेत ना ते आपण ताटलीमध्ये ओतायचे आहेत. असं केल्याने तळलेला पदार्थ आहे ना तो कोणताही मग तेलकट होत नाही. आपण हे दुसरे काढून घ्यायचे आणि ते साईडला तसेच झाऱ्यात ठेवायचे, ताटलीत ओतायचे नाही आहेत. आणि आपले जे उरलेले आहेत ना ते सर्व भजी अशा पद्धतीने आपण करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही किती खणखणीत असे आपले भजी कुरकुरीत झालेले आहेत. ते खूप छान लागतात. नक्की एकदा तुम्ही करून बघा. त्याच्या आधी कधी जरी केले नसलेत ना तरी करून बघा, कारण ही रेसिपी एकदम नवीन आहे. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.